च्या प्रयागराज इथून अटक केलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड पोलीस महाराष्ट्रामध्ये घेऊन आलेत। सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास विमानानं खोक्याला घेऊन बीड पोलीस हे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर खोक्याला घेऊन पोलीस बीडकडे रवाना झालेत। खोक्यावरती एका व्यक्तीला अमानुष मारहाण, वन्य प्राण्यांची शिकार असे एकूण 9 गुन्हे दाखल आहेत। आज सकाळी 6 वाजता बरोबर उत्तर प्रदेशातनं खोक्याला महाराष्ट्रामध्ये आणण्यात आलंय, छत्रपती संभाजीनगर इथे, आणि तिथून त्याला बीडमध्ये नेलं जातंय। प्रयागराजमधनं विमानानं सतीश भोसले उर्फ खोक्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये आणण्यात आलं सकाळी 6च्या सुमारास। आज त्याला बीड कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरवरनं त्याला बीडमध्ये आणण्यात आलंय। त्याच्यावरती एकूण 9 गुन्हे दाखल आहेत। खोक्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यात। प्रयागराजमध्ये त्याला अटक झाली आणि त्यानंतर त्याला आज सकाळी महाराष्ट्रामध्ये आणण्यात आलं। सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती विमान त्याला घेऊन आलं आणि त्यानंतर बीडकडे त्याला रवाना करण्यात आलंय। आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, काय कारवाई? राजला त्याला अटक केल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात त्याला आणलं गेलं। रात्री मुंबई मध्ये होते। मुंबईहून पुण्याला जाणार आणि पुणे मार्गे बीडला जाणार अशी सुरुवातीची माहिती पोलिसांनी प्रसार माध्यमांना दिली। मात्र अचानक मुंबईहून त्यांनी प्लॅन बदलला आणि संभाजीनगरला पहिल्या विमानाने त्यांनी संभाजीनगरला लँड केलेले आणि इथून खोक्याला घेऊन आता बीडची टीम जी आहे, बीड पोलिसांची बीडकडे निघालेली आहे आणि बीडकडे शिरूर कासार च्या कोर्टामध्ये त्याला उभं केलं जाणार आहे। कारण त्या कोर्टामध्ये 4 ते 5 पोलीस स्टेशनमध्ये 4 ते 5 गुन्हे दाखल आहेत। एकंदरीतच खोक्यावर 11 गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे त्याला विविध जे आहे कोर्टासमोर उभं केलं जाईल। मात्र आज सुरुवातीला त्याला शिरूर कासार कोर्टात नेलं जाईल अशी माहिती आहे। मात्र सुरुवातीला पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये नेल्यानंतर 10, 10:30, 11 वाजता त्याला कोर्टासमोर उभं केलं जाईल। बिलकुल सिद्धार्थ, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। जेव्हा या खोक्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल तेव्हा सुद्धा अपडेट घेऊ। आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात सकाळच्या 100 बातम्या। खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या घरावरती पोलिसांनी कारवाई केली। वन विभागाच्या जागेतील अनधिकृत घर जेसीबीद्वारे जमीनदोस्त करण्यात आलं। वन विभागानं याआधी नोटीस दिली होती, मात्र याची दखल न घेतल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। पहिली आयआयसीटी मुंबईमध्ये तयार होणार आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली। केंद्राकडनं आयआयसीटीसाठी 391 कोटी रुपये मंजूर झालेत। एम्स आणि आयआयटी प्रमाणेच आयआयटीसी असणार आहे। जालन्याच्या परतूरमध्ये दारूबंदी पथकावरती जमावानं दगडफेक केली। या दगडफेकीमध्ये 6 ते 7 पोलीस कर्मचारी जखमी झालेत। परतूरच्या गुळखंड तांडा इथे मोठ्या प्रमाणात अवैध दारूसाठा असल्याची माहिती दारूबंदी पथकाला मिळाली होती आणि त्यानंतर झाडाझडती घेण्यासाठी गेलेल्या पथकावर जमावानं दगडफेक केली। जयंत पाटलांच्या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली। जयंत पाटलांनी कदाचित शरद पवारांना सूचक इशारा दिलाय। शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज आहे असा टोला विखे पाटलांनी लगावला। नितेश राणेंना महाराष्ट्र पेटवायचा आहे, त्यांनी कोणीतरी इतिहासाचे धडे त्यांना शिकवायला हवेत अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली। महिन्याभरात संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला दिसेल असं आव्हाड म्हणाले। शक्तीपीठ महामार्ग करण्याऐवजी महायुतीनं निवडणुकीपूर्वी घोषणा केलेली कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यावेत अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कोठडी मृत्यूसाठी दंडाधिकाऱ्यांनी आपल्या चौकशी अहवालाद्वारेच 5 पोलिसांना जबाबदार ठरवलंय। त्यामुळे या अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल होणार की नाही याचा निर्णय उच्च न्यायालयानं राखून ठेवलाय। औरंगजेबाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अबू आझमी यांना अटकेपासून संरक्षण देताना सत्र न्यायालयानं कानउघडणी केली। ज्येष्ठ राजकारण्याचं कोणतंही बेजबाबदार वक्तव्य दंगली भडकावू शकतं, त्यामुळे आझमीने संयम आणि सावधगिरी बाळगावी अशी ताकीद न्यायालयानं दिली।